आज मी बनवणार आहे नूडल्स. मला दाखव तू कशी करतेस ते. आणि त्या पण मैद्याच्या नाही, त्या बनवल्या आहेत धान्यांच्या नूडल्स. कुठून आणलेस तुम्ही ते? मी ते घेतलेले आहेत स्लर्प फार्म या ब्रँडचे नूडल्स आणि मी ते एकदा ट्राय केले होते, खूप छान झालेले आणि आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहेत. तर चल आपण बनवूया का ते? हा चालेल, चल. चल मग आपण बनवूया. ते आता मी पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि ह्याला उकळायला चांगलं की यामध्ये नूडल्स टाकणार आहोत बॉईल व्हायला. इथे बघू शकता शिमला मिरची आहे, ही बारीक चॉप केलेली आपली हिरवी मिरची आहे, आलं आहे थोडंसं, लसूण घेतलेली आहे खूप सारी आणि कांदा घेतलेला आहे उभा चिरून. आणि ह्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला जेव्हा आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकू त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. हा रेडीमेड आहे पूर्ण. आणि दाखवणार आहे नूडल्स कशा बनवणार आहोत आम्ही ते. नूडल्स आम्ही 4 मिनिटासाठी बॉईल करणार आहोत, त्याच्यानंतर काढणार. हे त्याची सामग्री आहे. त्यांच्यानंतर दाखव, हे मिलेट्स नूडल्स आहे. ह्याच्यामध्ये बिलकुल मैदा नसतो, आणखी भरपूर हेल्दी आहे. हे स्लर्प फार्म ह्याचा ब्रँड आहे. इकडे तुम्हाला इंग्रेडियंट्स भेटतील आणि रेसिपी पण दिलेली आहे, आणखीन रेसिपी दिलेली आणि आपल्या हेल्थसाठी हे भरपूर हेल्दी आहे. तर तुम्ही 4 मिनिटं आपल्याला ठेवायचे, त्याच्या वरती तुम्ही ठेवू नका, ते ओव्हर कुक होतील. नूडल्स आय थिंक पूर्ण कुक झालेले ते बघू शकता तुम्ही. आता या नूडल्स झालेले आहेत आणि याला आता आपण काढून घेणार आहोत. त्याच्यात आपण हे थंड पाणी टाकणार आहोत. टोपात 1 चमचा तेल टाका. मसाला टाकणार आहोत. हा मसाला नूडल्सच्या पॅकेटमध्येच मिळतो. पण त्याला ढवळत राहायचं 1 मिनिटासाठी. लसूण, त्यानंतर आलं, त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याला थोडंसं कुक करायचं आपण. पण आता हा कांदा ॲड करणार आहे, ज्या शिमला मिरची पण टाकणार आहोत. त्याकडे शिमला मिरचीच होती खूप, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये शिमला मिरची टाकल्या. आता हे जे आहे मटेरियल हे प्रॉपरली कुक झालेलं आहे. ह्याला आम्ही जवळजवळ 3 ते 4 मिनिटं कुक केलेलं आहे. नॉन स्टिकी अशा नूडल्स झालेले आहेत आणि खरंच ह्या खूप सुंदर नूडल्स आहेत मिलेट्सच्या. तर मला तर खूप आवडले, तुम्ही पण एकदा ट्राय करा. त्याला प्रॉपरली असं मिक्स करून घ्यायचं. मस्त वाव, काय मस्त झालेत. मस्त झालेत, टेस्टी झालेत का? मग खा. आणखी हे मॅगी सारखे स्टिकी पण आहे नाही, ते एकदम सुट्टे. काय बोलतेस? तर काय, ते आपण ऑइल किती कमी टाकलेलं त्यामध्ये. तर काय